ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आज सोमवार. हं? त्यानिमित्त तुम्ही मंडळींनी ज्यांनी ज्यांनी प्रत्येक सोमवारी जवळजवळ बरेच मंडळी अशा आहेत की प्रत्येक सोमवारी शिवाभिषेक ओंकारेश्वर अभिषेक पूजा करण्यासाठी दक्षिणा वगैरे पाठवतात. त्या मंडळींचे शिवाभिषेक पूजा करण्यात आल्या. त्यांच्यासाठी तुमच्यासाठी शंभूकडे प्रार्थना केली. तुम्ही सुखी समाधानी आनंदी राहावं. तुमच्या काय जी समस्या असतील त्या दूर व्हाव्या याकरता मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना केली. तर मंडळी, आज विषय घेतला आहे की शिवभक्ती का करायची. हं? आता खूप मंडळींना की शिवाची भक्तीच का करावी लागती. तर एक मी जास्त विस्तारित नाही सांगणार, तुम्हाला समजेल अशा सोप्या एकदम ग्रामीण भागातील भाषेमध्ये बोलतो मी तुम्हाला. शिवभक्ती करण्याचं कारण म्हणजे शिव ही देवता अशी आहे की फॅमिलीतली देवता आहे, म्हणजे कुटुंबाची. हं? म्हणजे आपण कुटुंबात राहणारी माणसं आहोत. आपण काही संन्याशी वगैरे नाहीत. हं? की सगळा त्याग केलाय आणि आपलं नुसतं देवदेवच करायचं असं नाही. आपण कुटुंबामध्ये राहतो. आपल्याला फॅमिली आहेत, सगळं आहे. मग आपल्या घरात काही अडचणी असतात, समस्या असतात. हं? ती दूर करणारी देवता म्हणजे शिव. हं? म्हणून शिवाची उपासना करायची, शिवशक्तीची उपासना करायची. कारण ही उपासना करण्यास आपल्याला एकदम सोपं जातं. कारण इतर जी देवता आहेत त्या काही नियमात चालावं लागतं. तसं इथं ह्या शिवाला नियमाची एवढी काही आवश्यकता पडत नाही. हं? आपण शिवपूजा करायची म्हटली, की आपण समजा कुठे गेलो आहोत, हं? तरी आपल्याला शिवपूजा करता येते. मातीचं जरी शिवलिंग केलं आणि त्याची पूजा केली तरी ती पावन होते. तिथं फुलं असेल, नसेल अथवा काही साहित्य असो, नसो, काही एवढी गरज पडत नाही. कारण तुमची श्रद्धा ही महत्त्वाची असते. म्हणून शिव ते मानून घेतं. तुम्ही कशी पद्धतीनं तुमच्याकडे काही नसेल ना, तुम्हाला एक सोपं सांगतो. तुम्ही प्रवासाला चालला आहात. आता कुठेतरी गावाला गेला आहात. हं. आणि तुमची पूजा करण्याची वेळ झालेली आहे. तुम्हाला नियमितपणे पूजा करायची सवय आहे. तिथं जर पूजा करता येत नाही, आपल्याकडे साहित्य नाही, त्यावेळेस सुद्धा अडून जायचं नाही. मनामध्ये कल्पना करायची, डोळे झाकायचे आणि कल्पना करायची, एक शिवलिंग आहे. सुंदर असं शिवलिंग माझ्या समोर आहे. हं. आणि मी एक पाण्याचा गडू घेतलाय आणि मी त्याच्यावर धार धरतोय. पाण्याची धार धरतोय, अभिषेक करतोय अशी कल्पना करायची. ओम नमः शिवाय नमः, ओम नमः शिवाय नमः अथवा ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः, ओम नमो ओंकारेश्वर देवताय. तुम्हाला इतर काही मंत्र येत असेल ते मंत्र म्हणू शकता. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी संप्रभा निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुर्ब्रह्मा असं म्हणून ओम नमः शिवाय, ओम नमो ओंकारेश्वर देवताय असं मंत्र म्हणत राहायचं. आपण काही ठराविक मंत्र झाले आपले की पाणी संपलंय असं मनामध्ये समजायचं आणि बेलपत्र, पांढरे फुलं वाहिलेत असं मनातली मनात कल्पना करायची आणि वाहिलेत. नमस्कार केला, शिवाला काय मागायचं ते मागितलं. आपण प्रार्थना केली अशी कल्पना नुसती जरी केली तरी शिव पावतो, आपल्याला आशीर्वाद देतो. अशी एकदम सोपी सहज करण्यासारखी शिवपूजा आहे. त्याला अशा पूजेला आपण मानस पूजा म्हणतो. इतकं शिव प्रभावी आहे. त्याच्यामुळं असं अडून जायचं नाही की शिवाला हेच लागतं, शिवाला तेच लागतं, अमुकच गोष्ट काही नाही. तुम्ही मनात जरी कल्पना करून जरी शिवपूजा केली तरी तेवढीच पावन होते. कुठं साहित्य नसेल तर. असा हा शिव सगळी आपली भक्ती सामावून घेतो. आपण जी करतो, मनातून करतो भक्ती, ते त्याला मान्य आहे. असा हा शिव आहे. आता आपल्याला बऱ्याच अडचणी असतात. आता समजा उदाहरण द्यायचं झालं तर शिवाकडे सगळ्याच गोष्टी आहेत. शंभूकडे सगळ्याच गोष्टी आहेत. कुणाचं लग्न होत नाही उदाहरण. शिवशक्तीची जर उपासना केली, शिवशक्तीची म्हणजे शिव पार्वतीची उपासना केली, त्यांची पूजा केली जोडीची,
तर लग्न जी व्यत्यय होतो अथवा लग्न जमत नाही, त्यावेळेस सुद्धा असे लग्नाला व्यत्यय होणारे लग्न जुळून येतात. अथवा तुम्हाला कुणावर प्रेम आहे तुमचं आणि एखादी तिसरी व्यक्ती मध्येच काहीतरी घोटाळा घालते, त्यावेळेस सुद्धा नुसत्या पार्वतीची पूजा केली, हं, तर ती व्यक्ती दूर जाते. हं. असे अनेक आहेत. आता समजा संतती आहे अथवा नाही आहे, काय आहे तुम्हाला संतती हवी आहे, काही कारणास्तव होत नसेल, तरी आपण जी कार्तिकेय म्हणजे शिवपुत्र, हं, त्याची उपासना केली, शिवपार्वतीची उपासना करून, शिवशक्तीची उपासना करून, त्याची जर उपासना केली तरी संतती प्राप्ती होते. म्हणजे आपल्याला कुठे व्यत्यय असेल तर कसं देवाचा आशीर्वाद लागतो ना. आपण आपलं काम, आपण कर्तव्य आपण करत असतो, पण देवाच्या आशीर्वादासाठी अशी शिवपूजा, कार्तिकेची पूजा केल्यानंतर संतती जी होत नसेल त्याला तर अशा वेळी सुद्धा शंभूचा आशीर्वादाने सर्व काही सुरळीत होतं. म्हणजे एक धारणा आहे लोकांची आणि विश्वास आहे अशा गोष्टीवर. आता आपल्याला वाहन घ्यायचं आहे समजा आणि काही कारणास्तव आपल्याला घेणं होत नाही. त्यावेळेस शिवपार्वतीची उपासना करून आपण नंदीची पूजा केली. नंदीची नियमितपणे नंदीची शिवालयामधल्या पूजा केली, तर आपला वाहन जी आहे म्हणजे आपल्याला गाडी घोडा काय घ्यायचा आपल्याला, त्या घोडा अगर गाडी घेण्यासाठी ती तशी सुविधा उपलब्ध होते. आपण ती घेऊ शकतो. अगर त्याच्यात जो व्यत्यय होत असेल, तो दूर होतो. अशी उपासना आहे ही शिवाची. ही भक्ती मार्गातून अशा उपासना केल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी साध्य होतात. हं. यामध्ये काही अंधश्रद्धा वगैरे हा प्रकार नाहीये. हा एक विश्वास आहे आणि हे श्रद्धेचा प्रश्न आहे. भक्ती मार्गातला प्रश्न आहे हा. तर अशा पद्धतीनं आपण एकदम सुलभ आणि सहजरित्या करणारी शिवोपासना केल्यानंतर आज सोमवार आहे ना, त्याच्यामुळं मला ह्या गोष्टी सांगाव्या लागतात तुम्हाला. कारण आपण बरेच जण मनोकामना पूजा करतो काही समस्यासाठी आणि त्या समस्या दूर व्हाव्या आणि तुम्हाला शिवातील काही गोष्टी, जी शिवमार्गातील काही गोष्टी, ज्या समस्या दूर करण्यासाठी ह्या गोष्टीतून एक सुलभ आणि सहजरित्या भाषेमध्ये मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगतोय. कारण हे असं सांगा नाही, बऱ्याच जण करतात असं, बऱ्याच जणांना अनुभव आहे याचा. मी अशा गोष्टी सांगतो, लोकं करतात. हं. त्याच्यामध्ये कुणाला कोणता जाणता नेणत्याची गरज नाही, काही नाही. एक भक्ती मार्ग आहे हा आणि भक्ती मार्गातून बऱ्याच गोष्टी साध्य होत असतात. एक विश्वास असला पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे आपली. या गोष्टी श्रद्धा, विश्वास असल्यानंतर हा अनुभव येतोच. हं. तर मी तुम्हाला एवढंच सांगतो आज, या सोमवारनिमित्त की तुम्हाला काय गोष्टी हव्यात, तुम्हाला कसं पाहिजे, आपल्या कुटुंबात सुख समाधान पाहिजे, तर शिव उपासना, शिवपूजा ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि तुम्ही करत राहा. नक्कीच तुम्हाला एक ना एक दिवस तुमची मनोकामना, तुमच्या इच्छा, तुम्हाला सर्व काही मिळून जाईल. एवढी माझी अपेक्षा आणि होणारच आहे ते. एवढं बोलतो आणि हा आजचा कार्यक्रम इथेच थांबवतो. परत भेटणारच आहे पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत मंडळी ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा.